राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे एका ठेकेदाराकडून टक्केवारी मागत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित झालाय। यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। याबाबत कोल्हापुरातील ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आक्रमक भूमिका घेत या व्हिडिओची सखोल चौकशी करून आमदार क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेलद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। काल दुपारी ऍक्च्युअली तो व्हिडिओ व्हायरल झाला बघितला। 40 लाख आम्ही तुम्हाला दिलेत, 2% तुमच्या राहुलला आणि त्या तुमचा कोण दुसरा काही व्यक्ती त्याला प्रशांतला दिलेत। पूर्वी आपण बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ह्या गोष्टी बघत होतो। खरंच मला वाटलं की आपण महाराष्ट्रात आपण या आणि महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील वारंवार। ह्याच व्यक्तीने ह्याच प्रतिनिधींनी काही वर्षापूर्वी एका माणसाला मारलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता काठीने। म्हणजे कुठल्या दिशेला आपण चाललोय? खरोखर हे क्लेशदायक आहे, धक्कादायक आहे। ह्या गोष्टीची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि खरं तर असे जर लोकप्रतिनिधी वागत असतील, असे आमदार खासदार वागत असतील तर ताबडतोब त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची ईडीमार्फत चौकशी करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर सभागृहात सविस्तर चर्चा होऊन आमदार क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर गेली 2 दिवस त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। या व्हायरल क्लिपचा आम्ही परिपूर्णपणे अभ्यास केला, कायदेशीर सर्व बाबीच्या सर्व तपासण्या केल्या आणि या तपासण्या अंतर्गत आम्हाला एक लक्षात आलं की याच्यामध्ये विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या 3 लोकांना आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे साहेब शिवसेना नेते यांना आम्ही आज सर्व मेल केलेले आहेत। या मेलमध्ये आम्ही काय केलेलं आहे की राजेश क्षीरसागर यांच्या जी क्लिप आहे त्या क्लिपची SIT चौकशी करा आणि त्याची ईडी मार्फत चौकशी करा आणि त्याचबरोबर 2% पैसे कोणाला दिले, हे 2%चे पैसे जे घेतले त्याची नावं अशी टोपण नावं आहेत, पूर्ण नाहीत, त्याची एक स्वतंत्रपणाने ईडीने चौकशी करावी अशी आम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी केली आहे। या मागणीच्या आधारे साधारणपणे भारतीय दंड विधानाप्रमाणे भ्रष्टाचार अंतर्गत सेक्शन 7(13)(1) बी लाचलुचपत प्रतिबंध कायदा सेक्शन 3 316(5) 318(4) ऑफ BNS सेक्शन 3 आणि ऑफ PM पेनल ॲक्ट प्रिव्हेन्शन ऑफ द मनी लँडिंग ॲक्ट, लायसन्स टॅक्स ॲक्ट सेक्शन 69(2)(690) याची संपूर्ण ईडीतर्फे चौकशी करावी आणि या चौकशीच्या अंती राजेश क्षीरसागर यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अपात्र करावं। दरम्यान ठाकरे सेनेचे रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांचा ठेकेदारांकडे कमिशन मागत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केल्यानंतर आता कोल्हापुरातील ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। सकाळी इंगवले यांनी पत्रकार बैठक घेऊन क्षीरसागर यांना लक्ष्य केल्यानंतर आता उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं।